मैदानामध्ये आपण यावं। आपल्यासाठी ही व्यवस्था आपल्या माहितीसाठी भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव घे यावं। आपली उभी राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ए.सी. बोरकोलकर यांना विनंती आहे की आपण लुंबिनी उद्यानात उभ्या असलेल्या सर्व मान्यवरांना मैदानामध्ये घेऊन यावं। समोर उभं राहावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हिरोडे सरांचे मिलिंदच्या मैदानामध्ये येऊन उभं राहावं। सर्व निमंत्रितांना थांबता आपली उभी राहण्याची व्यवस्था आम्ही या मैदानात केलेली आहे। आपण मिलिंदच्या मैदानामध्ये समोर उभं राहावं। अति वनभूमीतून ही मिलिंद समता रॅली निघणार आहे। मिलिंदच्या या गौरवशाली परंपरेचे जगभर नाव घे गाजतई हो जगभर। फक्त या संत कबीर शिक्षण मंडळ औरंगाबाद संचलित संत कबीर या शाळेचं या विद्यार्थ्यांचं या शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं प्राचार्यांचं मिलिंद महाविद्यालयाच्या स्वागत करतो। मिलिंद महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य या मिलिंद समता रॅलीच्या डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम या प्रसंगी मान्यवरांचं स्वागत निळे गमके देऊन करत आहे। निळे गमके हेच खऱ्या अर्थानं मिलिंदची होऊन हिरोडे सर माझ्याकडे पाहतात आणि मी त्यांच्याकडे नजरेला लावून पाहतो। अर्थाने वेगळा असं आहे मिलिंदच्या वतीनं केलं जाणारं स्वागत। सोबत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एस.के. बोरकोलकर आहेत। कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर एस.के. साने सर आहेत। डॉक्टर फिरोज पठाण आहेत। डॉक्टर चंदन सर आहेत। डॉक्टर अभिमन्यू गवई आहेत। सर्व जण मान्यवरांचं स्वागत करत सर्व मान्यवरांना विनंती की ये शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी इनका काम है हम कर रहे क्या प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी सर्व मान्यवरांना विनंती आपण मिलिंदच्या मैदानामध्ये यावं। अगदी थोड्याच वेळात आपण या मिलिंद समता रॅलीला 19 जून 1950 औरंगाबाद शहरात स्थापना केली आणि या मिलिंदने आजपर्यंत जी वाटचाल ती इतिहासात जमत। लुंबिनी उद्यानात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहारपर्यंत मिलिंदमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं आणि समाजामध्ये जाऊन समतेचं मूल्य हे जीवनाचं मूल्य व्हावं यासाठी जी धडपड केली, प्रयत्न केले
त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजची ही मिलिंद संपली पदार्पण करीत आहे. त्यानिमित्तानं हा अमृत महोत्सव संचालित क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालय भीमवती संभाजीनगर याही शाळेचे विद्यार्थी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिलिंदच्या समता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना संस्कार करणारे त्यांचे शिक्षक या मिलिंदचा आपण देणं लागतो ही कर्तव्याची भावना मनामध्ये ठेवून या समता रॅलीच्या कप्तान रॅलीमध्ये अतिशय सुंदर असा आवाज या पुतळ्यास मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य विविध महाविद्यालयाचे प्राचार्य पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लुपिनी विद्यालय सर्व मान्यवर विनंती आपण या रॅलीमध्ये सहभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लिहिली आपली निष्ठा मिलिंद विद्यार्थी आणि आजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित सरांचेही सर्वजण आपण या निष्ठेनं या मिलिंद समता रॅलीमध्ये आलेला आहात. सर्वांचंच मी स्वागत डॉक्टर प्रकाश मॅडमचं स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रकाश मॅडमचं मिलिंद समता रॅली आहे सगळ्यात मिलिंद महाविद्यालयाच्या वतीनं सर्व त्यांचं स्वागत. भिकू संघ या ठिकाणी आपल्याला त्रिशरणासह पंचशील देणार आहे. मिलिंद समता दल आणि मिलिंद महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आगळीने वेगळी अशी मानवंदना देणार आहे. थँक्यू. हॅलो मिलिंद महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी देणार आहेत. प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम या मिलिंद स्थापनेच्या दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतील आणि त्याचाच एक भाग म्हणून असलेल्या मिलिंद समता रॅलीलाही शुभेच्छा देतील. या ठिकाणाहून आपण मिलिंद समता रॅलीला आपण प्रारंभ करीत आहोत. 5 मिनिट मात्र रॅली आपल्या लुंबिनी उद्यानामध्ये असणार आहे. दुसरी रॅली का मिलिंद समता रॅलीची उद्घोषणा मी करतोय. एनसीसी मधील उपासक उपासिका असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर पुतळा असलेलं हे वाहन असेल. त्या गाडीच्या पाठीमागे शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी असतील. मोरे सरांचं स्वागत. डॉक्टर गवई सर महाविद्यालयाच्या वतीनं करत आहेत. समता सैनिक दल व एनसीसी छात्र सैनिक रॅलीच्या उजव्या आणि डाव्या बाजूस या रॅली ॲम्ब्युलन्स असेल दलाची भावशिंगपुरा छत्रपती संभाजीनगर या शाळेतून आलेल्या रॅलीचं प्राचार्य यांचं स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं. सर्व मान्यवरांचं शब्दरूपी
कॅन्सर विभाग शासकीय महाविद्यालय अतिशय नामांकित असलेले एक नाव अनिल गायकवाड सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाने आज एक मिलिंद संत रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि या रॅलीसाठी शहरातून मान्यवरांचा, विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा, उपासक उपासिका यांचा प्रतिसाद अत्यंत भरघोस आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमची रॅली यशस्वी होईल आणि पुन्हा एकदा मिलिंदला त्याचं वैभव प्राप्त होण्यास मदत होईल. जय भीम. रॅलीचं आयोजन कसं केलेलं आहे? रॅली आता इथून सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांचा जो लुंबिनीमध्ये पुतळा आहे तिथे पुष्पहार्पण करून मानवंदना देऊन भिक्खू संघ बुद्धवंदना करेल आणि मग ती मार्गक्रमण होईल, शहरात जाईल. शहरात तिथे मिल कॉर्नर इथे शाहू महाराजांचा पुतळा आहे, तिथे पुष्पहार्पण करतील. तिथून पुढे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार्पण करतील. तसंच पुढे जाऊन गुलमंडी भडकल गेटला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार्पण करून ते परत महाविद्यालयात दाखल होतील आणि इथे महाविद्यालयामध्ये त्याची विस्तार आपलं नाव? प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान, मिलिंद कला पत्रकार शेखर बगर सर, जय जय या डॉक्टर राजेंद्र पितुळे सर, भिंगारे सर, सूर्यकांता गाडे मॅडम, संत कवी या इकडे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मिलिंद महाविद्यालयाचा डोळ्यात पुष्पहार अर्पण करत आहेत. PS शालेय शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आहेत. सर आपण असं बसा. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आहेत. शिक्षणाचं पैशील होत आहे. समबुद्ध भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमि स्वाख्यात भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तीसरणेन
सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा किशोर भोळे सर सर भोळे सर सर पाठीमागून का रोल लागली कांबळे सर या ना लाव गमछा ना घेऊन या एक सेकंड मॅडमचं थोडं समजून घ्यायचं सर सगळ्यांना विनंती करा की तिकडे रॅलीकडे चला अरे घे चालली होती का नाही सांगा हो मला हे मॅडम या इकडे एक माग मॅडम चला रॅलीकडे चला ए पवन आहे पुढच्या उचलून घ्या चला चल 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 चला या सर
मानवंदना या ठिकाणी देण्यात येणार आहे. कृपया आपण या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी को मिलिंद महाविद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी को जय भीम सलामी देगा. जय भीम स्वागत. जय भीम जय भीम जय भीम. ब्रज स्वागत. ब्रज स्वागत. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या क्षेत्रामध्ये मुलींनी अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर अशी मूर्ती, सुंदर असा पुतळा असलेला हे वाहन असेल. सर्व विद्यार्थिनी व उपासिका असतील, त्यानंतर सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी असतील. सर्वांनी आपण मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम यांच्याकडून हा ग्रीन सिग्नल भंतेजी बोधी बालू महादेव यांनी सिग्नल देऊन या रॅलीला सुरुवात करत आहेत. आपण बाबासाहेबांच्या नावाचा उद्घोष करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भीमा कोरेगाव रेडी वन स्टार्ट. इसके बाद में वो अंतरे के टाइम पे म्यूजिक अंतरे के टाइम पे आपल्या सर्वांना शुभेच्छा. मिलिंद महाविद्यालय आज 75 वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने ही मिलिंद महाविद्यालयाने आयोजित भव्य रॅली. मी सर्व निमंत्रितांना, उपासक उपासिकांना, विद्यार्थ्यांना अशी विनंती करते, कृपा करून जर आपण मेंटेन केलं डिसिप्लिन तर बरं होईल. कारण की आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की मिलिंद हे किती डिसिप्लिन मध्ये आहे, हा संदेश आपण द्यायचा आहे. त्याची क्रोनॉलॉजी अशी असेल, पुढे ह्युमन बॅनर असेल, त्यानंतर बँड असेल, त्याच्यानंतर बँड वाजवणारे असतील, त्यानंतर आदरणीय भिक्खू संघ असेल, त्यानंतर महाविद्यालयाने तयार केलेले विद्यार्थी जे आहेत ते महापुरुषांच्या वेशात तयार झालेले आहेत ते राहतील. त्याच्यानंतर ही जी गाडी आहे बाबासाहेब आंबेडकरांची ती गाडी राहील आणि त्या गाडीच्या मागे उपासक उपासिका राहतील. त्यानंतर ज्या VIP गाड्या आहेत त्या गाड्या राहतील आणि मग ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक दल हे असा क्रम आहे. प्लीज तो मेंटेन करा, विनम्र विनंती प्लीज.
भिक्खू संघाच्या पाठीमागे आपण सर्वांनी 2-2च्या लाईनीमध्ये चालावं. राजा राणीचा जोडीला 5 मजले माडीला, राजा राणीचा जोडीला 5 मजले माडीला.
मिलिंद महाविद्यालय एक 75 वर्षामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैशाली महाराज यांनी या सुंदर रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहकार्य करावं आणि ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. असाच शेवटपर्यंत सहकार्य करून आपण या रॅलीची शोभा वाढवावी ही सर्वांना एकदा परत विनंती आणि आपण दोघांच्या गाडीमध्ये यायचं आहे. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखो सामने मैडम या रॅलीमध्ये आपण सर्वजण सहभागी अतिशय गॅप पडू नका द्या, रॅलीमध्ये गॅप पडू नका द्या. बोला. आदरणीय पूज्य पदांत
आणि महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रभाकर यांच्या हस्ते
लागलं लागलं अरे पूर्ण रॅलीच्या बाहेर कसं गेली 8 टाका मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिलिंद महाविद्यालयाच्या वतीनं शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिवादन करत आहे.
पूजनीय भदंत करुणानंदजी महाखेडे, पूजनीय भदंत धम्मज्योतीजी, आंतरराष्ट्रीय भंतेजी म्हणून ज्यांचे सुपरिचित असलेले पूजनीय भदंत धम्मज्योतीजी महास्वामी, पूजनीय भदंत धम्मशरणजी, पूजनीय भदंत बुद्धिरामजी, पूजनीय भदंत नागसिंगजी, पूजनीय भदंत शिवलीजी, पूजनीय भदंत अस्तबीरजी आणि आवर्जून उपस्थित असलेल्या माताजी आर्य संबोधनजी, आर्य आम्रपालीजी यांच्या आशीर्वादवर मार्गदर्शनाच्या नंतर एक सुंदर सगळी संपूर्ण महाराष्ट्रात ही गाडीला सुपरिचित असलेला भीमा कार्यक्रम लोकप्रिय गायक महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये, भारताच्या विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असे इंचाच कवीचं प्रतापसिंग दादा बोगडे यांचा अशी जी मिलींची शान, मिलींवर आपली आपली निष्ठा, आज आपल्या मिलींना 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षामध्ये
महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन संस्था, या संस्थेच्या मार्फत औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. गोरगरिबांची माझी मुलं मोठेपण आमच्यासाठी आहे, म्हणून या मिलिंदच्या विद्यार्थ्याला प्रेस उंकावण्याचं. मिलिंद म्हणजे आई वाटतं, कोणाला मिलिंद म्हणजे बाप वाटतो, मिलिंद म्हणजे भविष्य काळाची कार्यक्रम असते. अशा या मिलिंदचा अमृत महोत्सव डॉक्टर वैशाली यांच्या या महोत्सवाच्या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. पुन्हा एकदा या महाराष्ट्रातील
मिलिंदचा कोड गळ्यात लागाय पुन्हा वराड राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदा मागासलेल्या मराठवाड्यातील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी त्याचं सर्वांगीण विकास यासाठी मिलिंद महाविद्यालय या महाविद्यालयाचा गळणारे नाही असं गर्भून आणलं मैलाचा रूप माझं तुला घेतलं गेलं तुझं वाटा छुपून साऱ्या देशाचा
अरे मोबाईल फोटोग्राफर 2 मिनट रुक जाओ. डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला रॅलीच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करून अभिवादन या ठिकाणी करण्यात येत आहे. माझ्या भीमाची माझ्या भीमाची माझ्या भीमाची गीत कमाई गीत कमाई जगात भरली पहिल्या क्रमाची गीत कमाई जगात भरली पहिल्या क्रमाची माझ्या भीमाची ती कमाई सारी माझ्या भीमाची ती कमाई सारी माझ्या भीमाची
शेर की वो ये चलते हैं शेर की वो अरे मेरे अरे सोना बूटा गोट घाले आई घाले गबाई मावा माय मावा पोरगा साहेब झाला आहे बाबा साहेब
रिक्वेस्ट आहे सैलानी डिजिटल बँड इंस्टाग्राम अँड फॉलो सैलानी डिजिटल बँड इंस्टाग्राम अँड फॉलो रिक्वेस्ट द प्लीज संभाळला 1 2 3 4 सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण ग्राउंडमध्ये राहू. हार्दिक धन्यवाद करतो आहे. पुन्हा एकदा मिलिंदमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून प्रत्येकाचा मी आभार मानले पाहिजे. ही रॅली आता मला माहित नाही यशस्वी झाली का नाही पण ते सांगतील, परंतु याचं पूर्ण श्रेय औरंगाबाद इथे भिक्खू संघ, उपासक उपासिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्पेशल थँक्स मुन्ना बोर्डे सरांच्या शाळेसाठी आणि लहान मुलांसाठी. लहान मुलं असून सुद्धा ते भरपूर चाललेले आहे. त्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजून द्या. थँक्यू सो मच. सगळे आपण आलेले आहात. पुन्हा एकदा मिलिंदला परत या. धन्यवाद. जय भीम. आणि सर्व मिलिंदवरती प्रेम करणारे, श्रद्धा ठेवणारे सर्व सद्भावान उपासक उपासिका, सर्व अधिकारी कर्मचारी. मिलिंद सुरुवातीपासूनच ज्यावेळेसपासून मिलिंदची स्थापना झाली त्यावेळेलाही 1 नंबरला होतं आणि आजही 1 नंबरला आहे. आज मिलिंद महाविद्यालयाचा अमृत महोत्सव आहे. या निमित्ताने जी काही समता रॅली आयोजित केल्या गेली ती आयोजित करण्याच्या पाठीमागं मॅडम डॉक्टर वैशाली प्रधान यांचं खूप मोठं सिंहाचा वाटा आहे. तद्वतच त्यांचे हितचिंतक सहकारी यांचं सुद्धा खूप मोठं श्रेय आहे. मिलिंद समता रॅली काढून समाजामध्ये अशी एक चेतना आणि प्रेरणा देण्यात आली की जी बाकीचे जे काही सोसायटीज आहेत, एज्युकेशन सोसायटीज आहेत औरंगाबादमध्ये, वेगवेगळ्या सोसायटीज आहेत, त्यांनाही खूप वर्ष झालेली आहेत. पण मिलिंद PS-ने असे की त्यांना चालना दिलेली आहे की न भूतो न भविष्यती अशी पहिलीच रॅली मिलिंद नागसेन वनामधून काढण्यात आली. त्यामध्ये मिलिंदसारखे विद्यार्थी होते आणि नागसेनासारखे भिक्षुगण पण त्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि ही निश्चितच आपल्या समाजाची खूप मोठी एक शान म्हणावी, वैभव म्हणावं अशी भव्यदिव्य रॅली यामध्ये काढण्यात आली आणि ती अत्यंत यशस्वी झाली. त्यामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू हे तिन्ही काळातील लोक सहभागी झालेले होते. नातवांनी पाहिलं की आजोबा आज या रॅलीमध्ये नाचत आहे. हे नातवांनी पाहिलं, मुलांनीही त्यामध्ये सहभाग घेतला. अशा तिन्ही काळातील तिन्ही स्तरातील समाजातील हे जे घटक आहेत मिलिंदच्या या समता रॅलीमध्ये सहभागी होऊन खूप मोठं यशस्वी काम त्यांनी केलेलं आहे. आणि येथे बसलेल्यांमध्ये असा एकही माणूस नसेल की त्याच्या जीवनामध्ये मिलिंदचा काही रोल नसेल. जे काही त्यांचे जीवन घडलं
जे काही त्यांचं भवितव्य घडवलं गेलं आणि भवितव्य घडून त्या समाजामध्ये मोठ्या अभिमानाने जगत आहे, त्यांचा स्वाभिमान अभिमान डॉक्टर बाबासाहेबांचं गुण गौरव त्यांच्या माध्यमाने होत आहे। हे खरोखर बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत। आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, पण खरं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जीवन घडवलेलं आहे। त्यामुळे त्यांचे अनंत असे उपकार आहेत आणि ते उपकार आपण तिन्ही पिढी त्याचा अनुभव घेत आहे, त्याचं सुख घेत आहोत, त्याचा उपभोग घेत आहोत। तर खरोखर असे आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आपल्या BS मध्ये निर्माण व्हावेत। त्यामध्ये आदर्श असा डॉक्टर वैशाली मॅडम यांनी घालून दिलेला आहे आणि खरोखर हाच आदर्श सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी कर्मचारी यांनी घेऊन समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, गेट टुगेदर केलं पाहिजे, समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य जे कधीही न पिटणारं आहे असं अद्वितीय कार्य या पिढ्यानपिढ्या समाजामध्ये जागृत असलं पाहिजे, त्याचा इतिहास जागृत असला पाहिजे। हे काम आज BS सोसायटीमध्ये झालेलं आहे। सर थोडं मागे मी भिक्खू संघाच्या वतीनं सर थोडं असं या ना, मागे आहे ना थोडं मिलिंदचे BSचे जे काही पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, विद्यार्थीगण आहेत, प्राचार्य आहेत, या सर्वांना मी त्यांच्या कुशल कर्माचं अनुमोदन करत आहे। ते अनुमोदनास पात्र आहेत। त्यामुळे भिक्खू संघ आशीर्वाद देऊन हे कार्यक्रम या ठिकाणी संपवत आहे असं सांगतो। मिलिंद महाविद्यालय, मिलिंद कला महाविद्यालय, मिलिंद सायन्स महाविद्यालय, मिलिंद कॉमर्स महाविद्यालय, मिलिंद लॉ महाविद्यालय, मिलिंद इंजिनिअरिंग कॉलेज, मिलिंद BEd, मिलिंद फिजिकल या सर्व शाखेच्या वतीनं आज या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा होत आहे आणि या अमृत महोत्सवामध्ये सर्व मुख्याध्यापक शिक्षक सर्व प्राचार्य सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक तर कर्मचारी यांनी भाग घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यावर किती ऋण आहे या ऋणाची जाणीव आज या रॅलीमधून प्राप्त झालेली आहे, सर्वांच्या दर्शनास आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांची कोटी कोटी आपल्यावर असलेली ही महान उपकाराची देण आपण आज 75व्या अमृत महोत्सवाच्या दिनी या ठिकाणी समता रॅली काढून समाजाला जागरूक आणि नवचैतन्य व नवा हुरूप व नव बळ व नवी पूर्णपणे शक्ती प्रदान केलेली आहे। यामध्ये पूजनीय भिक्खू संघ हा सुद्धा उपस्थित झाला, त्यांनी सहभाग घेतला। आपण सर्वजण त्यांच्या महान बाबासाहेबांच्या महान मंत्राला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या महान आपल्या बाबासाहेबांच्या संदेशाला पुन्हा एकदा घरोघरी गावागावात जिल्ह्यात राज्यात पोहोचवावा अशी या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो आणि सर्व शाखेनी व सर्व लोकांनी उपासक उपासकांनी याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल पवित्र पावन या बाबासाहेबांच्या नाक्षक मनाला आपण सर्वजण वंदन करता आणि भिक्खू संघ आपल्या सर्वाला मंगल मैत्री आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करत आहे। सभीतियो विभजन्तु सप्परोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायु सुखी दीर्घायुको भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पसङ्गानुभावेन सदा सुखी
भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वन्दामि सर्वदा। ज्यांच्या अथक प्रयत्नातून आणि एक नवीन संकल्पनेतून ही सुंदर अशी रॅली घडली, अशा या ऐतिहासिक मिलिंद कला महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य आपल्या धम्मभगिनी डॉक्टर वैशालीताई प्रधान यांच्या वतीने मी जाहीर करतो की ही रॅली या ठिकाणी समाप्त झालेली आहे। सगळ्यांचे पुन्हा एकदा मिलिंदच्या वतीने, नागसेन वनाच्या वतीने आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक धन्यवाद। जय भीम। सर्व मिलिंदच्या प्राध्यापकांना विनंती, आपण थांबायचं आहे। प्राध्यापकांना विनंती आहे की आपण थांबायचं आहे। डॉक्टर साहेबाला म्हणलं चला, थकवा जास्त बरं कशी जाणार गाडी आहे सर? थँक्यू। आता डान्स करू शकता का?